आपण पाहतोय आताच्या क्षणाची एक मोठी बातमी आहे। रुपाली चाकणकरांनी नेमका काय ट्विट केलंय पाहूयात। खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे। त्याच्या आर्थिक व्यवहारात त्याच्या गैरकृत्यामध्ये आजही तीच स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तसंच तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच असा विश्वासही रुपाली चाकणकरांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे। आपण पाहतोय महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा चाकणकरांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। रुपाली चाकणकरांना भोंदू खरात प्रकरण भोवलंय। एनसीपीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा आज त्यांनी राजीनामा दिलेला आहे। तर या आधी आपण पाहिलं महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा त्यांनी राजीनामा दिला। चाकणकरांचे आणि भोंदू अशोक खरातचे एकत्रित अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांवर आपण पाहिलेले आहेत। त्यानंतर त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। तर रुपाली चाकणकरांनी आणखीन एक ट्विट केलेलं आहे बघा। खोटे असत्य व कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत ते वेदनादायक आहेत। हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा ही माझी मागणी मी यापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। पुन्हा एकदा आपण थेट प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे जाऊया। सूरज, अखेर चाकणकरांनी आता महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। कुठेतरी कॅप्टन खरात प्रकरण जे आहे ते कुठेतरी आता रुपाली चाकणकर यांना भोवलेलं आहे। कारण आधी त्यांनी महिला आयोगाच्या पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागलेला होता आणि आता त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यायला लागलेला आहे। त्यांनी स्वतः ही ट्विट करत माहिती दिलेली आहे। सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत त्यांच्याशी फोनवरती चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर या चर्चेनंतर कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये आतमध्ये पक्षाच्या अंतर्गत नाराजी उडवलेली होती रुपाली चाकणकरांवरती की त्यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा द्या। अनेकांनी मागणी केलेली होती आणि त्यानंतर कुठेतरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरती इतर नेत्यांचा कुठेतरी दबाव होता आणि त्यानंतर आज सकाळी रुपाली चाकणकर आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये फोनवरती चर्चा झाली आणि त्यानंतर कुठेतरी सुनेत्रा पवार यांनीच रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यायला सांगितलेला आहे आणि आता त्यांनी ट्विट करत हा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे आणि त्यामध्ये त्यांनी असं देखील उल्लेख केलेला आहे खोटे आरोप देखील होत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास व्यवस्थित व्हावा त्यासाठी मी राजीनामा देत आहे असं त्यांनी खुद्द सांगितलेलं आहे। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाचा छडा कुठपर्यंत लागतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्की सूरज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।